अचानक जर तुमचा प्लॅन कुठे जायचा ठरत असेल ना, तर त्यावेळेस एक वेगळीच गडबड आणि धावपळ असते. तर माझं असंच झालं होतं की मला जायचं होतं मामाच्या गावाला. तर मामाचं गाव म्हटलं की अशी फिलिंग येते. तर मी येतानाच नुकते नवीन ड्रेस आणला की गावाला जायचं म्हणून सगळं घरातलं आवरलं केलं, हिला खाऊ घातलं आणि तिचे नखरे होते. आणि बॅग भरायची टाईम आली त्यावेळेस कपाटात एवढ्या साऱ्या साड्या असताना प्रश्न पडणार असतो की कुठली साडी घालू. नंतर हे मॅडमचे कपडे काढले होते की हे नको मला, ते नको. मग काय बॅग भरायला घेतली. मग माझ्या साड्या वगैरे मी 2च घेतल्या साड्या. त्यातनं फक्त मी 2 साड्या काढल्या बघा. त्या 2 साड्या घेतल्या, बाकीचे सगळे कपडे भरली, तिचे भरले, माझे भरले. आणि मी तुम्हाला सांगायला विसरले की माझ्या कपड्यांबरोबर मी विधीला पण कपडे आणले होते. हे 3 ड्रेस आणले होते. जर तुम्हाला तुमच्या मुलांसाठी घ्यायचे असेल तर मला कमेंट करा नक्की. मी तुम्हाला त्याचं लोकेशन सांगेन. आणि नंतर जो पार्ट येतो तो आपला ज्वेलरीचा. आणि पहिल्यांदा मी विधीचं सगळं भरत होते, पण मला असं झालं होतं की अरे मला काही सापडत नाही आहे, कुठेच सापडत नाही आहे काय. शेवट मी ते कसं बसत तिचं सामान भरलं. आणि माझी गोष्ट आहे की मला ना कुठे काय गोष्टी ठेवल्यात हे अजिबात लक्षात राहत नाही. त्यामुळं मी हे सगळं उचकून सगळं बघत होते की कुठे काय आहे. मग शेवट ज्वेलरीचं झालं माझं. आणि ज्वेलरी डब्बा मी मिशोवरून मागवले. तर तुम्हाला हवा असेल तर मला कमेंटमध्ये ज्वेलरी असं टाईप करा, मी तुम्हाला लिंक देऊन जाईन. आणि ही बुगडी सापडत नव्हती, मी कशी तरी शोधून काढली. आणि ह्या बुगडीला बघताच मला गाणं आठवलं की बुगडी माझी चालली ग जाता साताऱ्याला ग जाता साताऱ्याला. त्याच्यानंतरचा टास्क येतो तो बांगड्यांचा, जे की माझ्याकडून मी सगळं सेट करून ठेवलं ते त्या पडल्या. नंतर मी आणखीन एकदा सेट केल्या, त्याच्यामध्ये भरल्या, बॅग सगळी प्रॉपर भरली. आणि नंतर हे स्किन केअरचं मॉइश्चरायझर, सनस्क्रीम, क्रीम, आयलायनर, मस्कारा अँड ऑल सगळं. आणि नंतर हे नेलपेंटकडे बघितल्यावर मला वाटलं कुठली लाव. तो डिसिजन मी दुसऱ्या दिवशीवर सोडून दिला. असा होता. ही होती माझी पॅकिंग. अशी मी पॅकिंग करून बॅग सगळीकडे व्यवस्थित ठेवली. आणि मला 12 वाजून गेले हे सगळं करायला. मग मला खूप झोप लागली होती. मग थोडंसं हेड मसाज केलं तेल लावून आणि मी झोपी गेले.